वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोतेहो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोतेहो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळ यंत्री भाग पहिला. शुकाच्या मनात वादळ उठलं होतं. भय, आश्चर्य आणि हुरहुर अशा भावनांचं विचित्र मिश्रण त्याच्या अंगात उद्भवलं होतं. काही क्षणांनी अंगावर काटे उठत होते. अमावस्येच्या रात्रीचं तापमान इतकं कमी जरी नसलं तरी शुकाच्या हाडांना थंडी वाजत होती. गुरुदेव रक्तसंभव झपाझप पुढं पावलं टाकत होते आणि शुक मागे येत आहे की नाही हे सुद्धा त्यांच्या ध्यानात नसावं असंच कुणाला वाटलं असतं. परंतु अनेक महिन्यांच्या अथक सेवेनंतर आज ते स्वतः शुकाला स्मशानात घेऊन चालले होते. अमावस्या म्हणजेच महावराहाच्या मंदिरात बसून मौन व्रताने साधना करण्याचा दिवस. पण ते आपलं व्रत सोडून शुकाची इच्छा पूर्ती करणार होते. गुरु रक्तसंभवांविषयी अपार श्रद्धाभाव असला तरी आज जे काही होणार होते तो त्याचा हक्क होता. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोतेहो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळ यंत्री भाग दुसरा. पंगू लंघयते गिरीम असं संस्कृत वचन लहानपणी शुकानं घोकलं होतं. टाकीचे घाव पडून दगडातून सुद्धा देव निर्माण होतो हे संस्कार त्याच्या मनावर कोरले होते. पण प्रत्यक्षात आपण सुद्धा काही अजब, अशक्य असं काही करू शकू असं त्याला वाटलं देखील नव्हतं. पण आज तो दिवस नाही, ती रात्र प्रकट झाली होती. गुरु रक्तसंभवांच्या प्रती शुकाच्या मनात आज नेहमीपेक्षा जास्त आदर निर्माण झाला होता. गुरु रक्तसंभव यांना तुझ्या आदराची गरज नाही असं देवी विद्याने त्याला सांगितलं होतं. सूर्य आकाशात आहे म्हणून आम्ही जिवंत असलो तरी आमचा आदर किंवा अर्घ्य याची गरज किंवा अपेक्षा सूर्याला अजिबात नसते. हिमालयाला पाहून आमच्यासारखे तुच्छ प्राणी तोंडात बोटं घालतील, पण हिमालयाला आमच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नसते. देवी विद्याने त्याला पहिल्याच दिवशी हे सर्व सांगितलं होतं. जसजसे दिवस गेले तसतसे शुकाला त्या शब्दांचा अर्थ सुद्धा उमजत गेला. गुरु रक्तसंभव सह्याद्रीच्या कुशीतील एका निर्जन आणि कालौघात विस्मृतीत गेलेल्या अत्यंत जुनाट आणि ओसाड अशा गावात आपली शिष्य विद्या हिच्यासोबत राहत होते. तिथे जायचा रस्ता आपल्याला कसा सापडला हेच शुकाला आठवत नव्हते. आपण इथे का आलो फक्त हेच त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. शुक उपस्थित झाला आणि गुरूंनी चेहऱ्यावर काहीही भाव दाखवले नाहीत.
विद्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या किंवा कदाचित ते भस्माचे पट्टे देखील असतील. शुक इतका घाबरून गेला होता की त्याला नक्की सगळं आठवत सुद्धा नव्हतं. जंगलात कंदमुळे शोधणाऱ्या मुलाच्या हाती रत्नांनी भरलेला खजिना उत्पन्न व्हावा असंच काहीसं घडलं होतं. शुकाला तो दिवस आजही आठवत होता. वेळ संध्याकाळची होती. सूर्याचे लालसर किरण क्षितिजावर रांगोळी टाकत होते. एका भग्न घरात गुरु रक्तसंभव उग्र मुद्रेत ध्यानस्थ बसले होते. बाजूला त्यांची शिष्या विद्या श्वेत रंगाचं एक वस्त्र परिधान करून उभी होती. गुरु साक्षात क्षितिजावरचे तप्त सूर्य वाटत होते, तर त्यांच्या बाजूला फुलाप्रमाणे कोमल आणि श्वेतवर्णीय विद्या चंद्राप्रमाणे भासत होती. शुकाचा कंठ दाटून आला होता. गुरुदेव, इतके शब्द तोंडातून येऊन त्याच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. जाग आली तेव्हा एक घुबड रडण्याचा आवाज येत होता. रात्र पडली होती. तो ओशाळून उठला. गुरु मिळून सुद्धा आपण असे घाबरून बेशुद्ध पडलो ह्याची लाज त्याला वाटू लागली. गुरु रक्तसंभव आणि विद्या दोघेही तिथे नव्हते. त्याला घेरी आली होती, तर दोघांनी त्याला मदत वगैरे करण्याचा जराही प्रयत्न केला नव्हता. सह्याद्रीच्या जंगलात रात्र घालवणे त्याला इतक्या दिवसांच्या पायपिटीनंतर सोपे झाले होते, पण चंद्रप्रकाशात ते ओसाड गाव म्हणजे जणू काही स्मशानभूमी वाटत होतं. त्याला थोडी तरी भीती नक्कीच वाटली होती. तो पळत पळत गुरुदेवांना शोधू लागला. गुरुदेव कदाचित आणखीन कुठे गेले असतील तर त्यांना कसं शोधायचं. पण गुरुदेव एका विहिरीच्या बाजूला उभे होते. विद्या विहिरीतून त्यांना पाणी काढून देत होती. शुक वेड्यासारखा तिथे धावून गेला आणि गुरूंच्या चरणी त्यानं लोटांगण घातलं. तो म्हणाला, गुरुदेव, मला सहाय्य करा. मी वाटेल ते काम करण्यासाठी तयार आहे. मला दीक्षा द्या. असं म्हणत तो रडू लागला. इतके दिवस बांधून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत खूप काही घडलं होतं. कधीकधी शुकाला आपण स्वप्न पाहत आहोत आणि अचानक जाग येईल तेव्हा आपल्या घराच्या खाटेवर असू, असं सुद्धा त्याला अनेक वेळा वाटलं. आधी गुरुदेव तर कितीतरी आठवडे त्याच्याशी शब्द सुद्धा बोलले नव्हते. विद्याने त्याच्याकडून हर प्रकारची कामं करून घेतली होती. विहिरीतून पाणी काढण्यापासून गुरु शिष्यांचे मळलेले कपडे धुण्यापर्यंत आणि ध्यान खोलीतून कोल्ह्याची विष्ठा साफ करण्यापासून जंगलातून लाकडे आणण्यापर्यंत सर्व कामं. पण त्यानं ती सर्व कामं मनोभावे आणि कोणताही संकोच न करता केली होती. हळूहळू जास्त जबाबदारीची कामं त्याला दिली गेली. गुरु सांगतात तिथे खणून जमिनीतून अस्थिपंजर काढणे, अनेक प्रकारच्या जडीबुटींपासून विविध प्रकारचे लेप तयार करणे, हवनासाठी यज्ञभूमी तयार करणे. कधी कधी विद्या त्याला जमिनीवर काळ्या कोळशाने रांगोळी काढायला लावायची आणि नंतर त्याचेच रक्त काढून रांगोळीला मंत्रित केलं जायचं. गुरु रक्तसंभव इतर तांत्रिकांप्रमाणे शिव किंवा देवीचे भक्त नव्हते. ते भक्त होते महावराहाचे. विद्याच्या मते महावराह इतके जुने देवता आहेत की पृथ्वी सुद्धा त्यांना विसरून गेली आहे. विष्णूच्या अवतारात एक वराह अवतार काळाच्या पटलावरील छोटीशी खूण म्हणून आज लोकांना ठाऊक आहे. पण प्रत्यक्षात एक काळ असा सुद्धा होता की महावराह स्वतः काळ होते. अपरिचयातून परिचयाकडे असा शुकाचा प्रवास 2 वर्षात झाला होता. जी विद्या साध्य करायची होती त्यासाठी 20 वर्ष सुद्धा थांबायची त्याची तयारी होती. जो अग्नी हृदयात साठवून तो इथे आला होता, तो अग्नी दिवस रात्र त्यानं जागृत ठेवला होता. तंत्र साधनेसाठी गुरुकडून दीक्षा जरुरी असते, त्याशिवाय पर्याय नव्हता. आणि जी विद्या त्याला हवी होती ती गुरुदेव रक्तसंभव सोडून पृथ्वी तलावर आणि कुणाकडेही नव्हती. जसजसे दिवस गेले तसतसे शुकाला ज्ञान प्राप्त झाले. इतर साधनेत आपण ध्यान करावे लागते, गुरु काय सांगतात हे घोकावे लागते. पण महावराही ज्ञानमार्ग सोपा आहे. आम्ही ज्या ज्ञानसागरात आहोत तो प्रचंड आहे.
समुद्रात पोहून जायचे नसेल तर तू कुठेही पोचणार नाहीस, पण जर गलबत घेऊन निघशील तर नवीन नवीन प्रदेश सापडतील. शुकाला अभ्यासाची गरज नव्हती. ज्ञान आपोआप त्याच्या डोक्यात येत होतं. पण त्याच वेळी जुन्या आठवणी, जुनं ज्ञान मात्र डोक्यातून जात आहे असं सुद्धा त्याला वाटू लागलं होतं. आपला आवडता रंग कोणता, आपले लहानपणीचे मित्र कोण, आपण कुठे शिकलो आहोत, काहीही त्याला आता आठवत नव्हतं. फक्त आपलं ध्येय सोडून ती एकच गोष्ट त्याच्या मनावर पकड घेत होती. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळ यंत्री भाग 3. गुरुची पावले मंद झाली. निमुळती वाट आता जवळजवळ गायब झाली होती. आता झाडाझुडपातून वाट शोधत ते पुढे जात होते. रात्रीच्या शांततेचा भंग करत दुरून कोल्ह्यांचा आवाज ऐकू येत होता. मधूनच कधीकधी एखादं घुबड उडताना दिसायचं. बऱ्याच वेळाने अंगभर काटेरी झाडांचे ओरखडे वगैरे आल्यानंतर गुरुदेवांना जुनाट भूमी सापडली. कदाचित शेकडो वर्षांपूर्वी ही स्मशानभूमी म्हणून वापरात होती. सह्याद्रीच्या जंगलात काय काय रहस्य होती हे महावराहच जाणे. एकेकाळी जिथे मोठी मोठी शहरं होती तिथे आता वनदेवीचं साम्राज्य होतं. राजांचे आलिशान महाल, जिथे रेशमी पडदे पसरले होते तिथे आता फक्त भग्न भिंती होत्या आणि त्यावर होतं वेलींचं आवरण. जिथे एकेकाळी अनावृत्त ललनांची क्रीडा चालली होती तिथे आता माकडं चाळे करत होती. काळाच्या उदरात सर्व काही जाऊन गडप होतं. शुकाने ह्याचा प्रथमदर्शनी अनुभव ह्याच जंगलात घेतला होता. गुरुदेवांनी एका पायावर उभे राहून मंत्र साधना केली. गुरुदेव जिथे उभे होते तिथे वडाचं एक विस्तृत झाड देखील उभं होतं. अमावस्येच्या काळोखात सुद्धा ते प्रचंड झाड युद्धभूमीवरील एक काळाभोर हत्ती असावा याप्रमाणे वाटत होतं. गुरुदेवांनी आपल्या हातातील दंड प्रचंड वेगानं फिरवला. कोणी माणसाला इतक्या वेगाने हालचाल करताना शुकाने प्रथमच पाहिले असेल. हातातील दंड वेगाने फिरवून गुरुदेवांनी दंड जोरात जमिनीत गाडला. आजूबाजूच्या सर्व झाडातून झोपलेले पक्षी, वटवाघळं कर्कश आवाज करत उडून गेले. रात्र पूर्णतः काळी असली तरी अचानक प्रकाश पसरावा असं वातावरण निर्माण झालं. प्रकाशाचा स्रोत कुठेही नव्हता, पण तरीसुद्धा सर्व काही पूर्वीपेक्षा फारच स्पष्ट दिसत होतं. स्मशानाच्या दूरच्या बाजूला एक पाण्याचा मंद झरा वाहत होता. वटवृक्षाच्या आजूबाजूला दगडी बांधकाम दिसत होतं. प्रेत अग्नीला देण्यासाठी जागोजागी चौथऱ्यांचे अंश सुद्धा दिसत होते. किमान 10-12 प्रेत एका वेळीच जाळता येऊ शकतील इतकी मोठी भूमी ती होती. शुकाने गुरूंच्या जवळ जाऊन पायावर लोटांगण घातले. रक्तसंभव गुरूंचा चेहरा इतका वेळ उग्र होता त्याची चर्या थोडी मंद झाली. गंभीर भाव जाऊन अभय भाव उत्पन्न झाला. आपल्या हातांनी गुरूंनी मुद्रा करून आपले मौन तोडले. ते म्हणाले, भद्र शुक, तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला इथे आणलं आहे. काल मी ह्याच जमिनीवर हा प्रयोग पहिल्यांदा केला होता. त्या दिवसापासून आजपर्यंत तो क्षण मी अनेकदा जगलो. अग्नीच्या ज्वाळेवर ज्याप्रमाणे कीटक झेप घेतात त्याप्रमाणे मी ह्या सिद्धीवर झेप घेतली. पण कीटक तात्काळ मरून जातो, मी तर हजारदा मेलो. जीवन आणि मृत्यू ह्यांच्या दरम्यान मी नृत्य केलं. काळ जणू काही थांबून गेला आणि त्याच क्षणी जणू काही प्रचंड वेगाने सुद्धा गेला.
सर्व सृष्टी जणू काही एकाच वेळी उलगडली आणि नष्ट सुद्धा झाली. युवा रक्तसंभवाला तहान होती ती शक्तीची, तंत्रविद्येची, विश्वाच्या रहस्यांची, काळाच्या उदरातील खोलीत उडी मारून सर्व काही पाहण्याची. आणि मी ते सर्व काही पाहिले. माझी तहान भागली नाही, उलट वाढली. प्रत्येक रहस्याबरोबर आणखीन रहस्य दिसत गेली. इंद्रजालाप्रमाणे प्रत्येक अस्तित्वाचं प्रतिबिंब प्रत्येक अस्तित्वात दिसत गेलं. गुरु रक्तसंभव भावनाविरहित होते. त्यांच्या शब्दात एक ओढ होती, पण चेहरा मात्र निर्विकार होता. हाडामासाचा वाटणारा हा साधारण साधू असाधारण आहे हे शुकानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. काल एक युवा अपरिपक्व तांत्रिक ज्ञानाच्या गर्वात इथे आला आणि अज्ञानाच्या अंधाराला घाबरून पळून गेला. आजपर्यंत मी त्यापासून पळत आहे, समाजापासून, मृत्यूपासून मी पळत आहे, गुरु बोलत होते. पण शुकाला समजणं थोडं मुश्किल होतं. गुरुदेव नेहमीच कोड्यात बोलत, तर कधी अगदी विचित्र बरळत असत. कधी न ऐकलेल्या भाषात ते बोलत, तर कधी काही कुणी न पाहिलेल्या जनावरांचं वर्णन ते करत. देवी विद्याच्या मते गुरुदेवांना काळाच्या अस्तित्वाचा विसर पडतो, कारण ते ध्यानमग्न होऊन काळसंचार करत असतात. ह्याच लोकात नाही तर अनेक लोकांमध्ये त्यांचं वास्तव्य असतं. गुरु जेव्हा शब्द काल म्हणतात, याचा अर्थ 10,000 वर्ष मागे देखील असू शकतो, अशी ताकीद विद्यानं दिलेली असल्याने गुरुदेवांचे संभाषण तो थोडं जपूनच समजण्याचा प्रयत्न करत असे. पण गुरुदेवांच्या ह्या वागण्याचं त्याला आश्चर्य वाटत नव्हते. शुक स्वतः तंत्रसाधना करायला लागल्यापासून त्याला काळाचा विसर पडत होता. ध्यानातून तो खोल काळोख्या दरीत पडत होता, तर कधी स्वतःला उंच पर्वत शिखरावर उभा असल्याचा भास घेत होता. कधी सापांनी भरलेल्या विहिरीत, तर कधी अग्नीत जळून तो मरत आहे असा अनुभव घेत होता. खरे तर त्याला लहानपणापासून ज्या ज्या गोष्टींची भीती वाटत होती, त्या प्रत्येक गोष्टीचा अनुभव त्याला येत होता. अनेकदा तर ह्या अनुभवाने त्याची अंगवस्त्र ओली व्हायची. अशा परिस्थितीत शेवटी गुरुदेवांनी त्याला विवस्त्र करून माथ्यावरून थंड पाण्याची धार विद्याला सोडायला सांगितलं होतं. पाणी असते तर शुकाने सहन केले असते, पण ते पाणी सुद्धा सिद्ध होते. एका एका थेंबातून कधीकधी त्याला प्रचंड आनंदाची अनुभूती येत असे, तर कधीकधी व्याकुळता, कधीकधी महासागराच्या वादळात आपण सापडलो आहोत असा भास व्हायचा, तर कधी जंगली श्वापदं आपल्या मांसाचे लचके काढून खात आहेत असा देखील भास व्हायचा. साधना कठोर होती, पण गुरु रक्तसंभव फारच मोठे सिद्ध होते. महावराहाचा कदाचित पृथ्वी तलावरील शेवटचा आणि सर्वात अनुभवी भक्त म्हणजे रक्तसंभव होते. त्यांच्या स्पर्शाने सुद्धा दशकांची प्रगती होऊ शकते असे देवी विद्याचे मत होते. महावराह या दैवताला शुकाने पहिल्यांदाच अनुभवले होते. खूप वर्षांमागे महावराह फार मोठे जागृत दैवत होते, पण तो काळ गेला आणि आता नवीन देवांचा काळ उत्पन्न झाला होता. काचेवरील उच्छवास ज्याप्रमाणे हळूहळू हवेत विरून जातो, तसं महावराहाचं अस्तित्व पृथ्वीवरून दंतकथा बनून नष्ट झालं होतं. पण गुरु रक्तसंभव मात्र आपली तपस्या करत जिवंत होते. ते किती वर्षे जगले याला हिशोब नव्हता. ते जेव्हा पृथ्वीवर विहार करत होते, तेव्हा पृथ्वीवर 2 चंद्र होते. आधुनिक तंत्रसाधना आणि महावराहाची तंत्रसाधना यात फार मोठा फरक होता. महावराहाच्या साधनेत आत्म्याचे 9 बंध तोडण्याचं शिक्षण होतं. संकोच, काळ, भय, स्मृती, रक्षण, वेदना, प्राण, अस्तित्व आणि सापेक्ष. गुरु रक्तसंभव 9च्या 9 बंध तोडू शकत होते आणि शुकाची साधना 3ऱ्या बंधावर थांबत होती. आणखीन पुढे जाण्याची पात्रता शुकात नव्हती असं गुरुदेवांचं म्हणणं होतं. बंध तोडण्यासाठी आपला आत्मा एकाग्र करणं जरुरीचं असतं, पण जीवित व्यक्तीला आपल्या आत्म्याची अनुभूती असते. त्यामुळे अनेकदा साधक आत्म्याऐवजी मनाला केंद्रित करतात. अशा साधकांना स्मृतिबंध तोडता येत नाही. आपल्या आठवणी, पूर्वायुष्य ह्यातून ते मुक्त होऊ शकत नाहीत. शुकाला मुक्त व्हायचं सुद्धा नव्हतं, कारण तो साधनेसाठी आला होता. त्याचं कारण त्याच्या ह्याच आयुष्यातील आठवणी होत्या. त्या आठवणींशिवाय त्याला जगायची इच्छाच नव्हती.
वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळयंत्री भाग 4. गुरु रक्तसंभव बोलता बोलता थांबले. त्यांच्या तोंडातून रक्त येत होतं. त्यांनी आपलं तोंड हाताने पुसून टाकले. गुरुदेव! शुकाच्या तोंडातून अस्फुट उद्गार बाहेर आले. पण गुरुची चिंता करायची नाही हे विद्यानं त्याला शिकवलं होतं. गुरुदेव पडून त्याची हाडे मोडलेली शुकानं बघितली होती. महिनोन्महिने शरीर अस्थिपंजर होताना पाहिलं होतं. पण त्या सर्वातून गुरुदेव सही सलामत बाहेर आले होते. पण त्या प्रत्येक क्लेशामागे काही ना काही कारण असतं. कुठेतरी त्यांचा आत्म्याचा एक तुकडा विरघळून गेल्याप्रमाणे जातो असं विद्यानं सांगितलं होतं. तिच्या मते गुरुदेव कधीकधी खरोखर मरायचा प्रयत्न करतात, पण काही कारणाने ते आपला विचार बदलून टाकतात. त्यांनी कमंडलूतून हातानं पाणी काढलं आणि शुकाला वराह मुद्रेत संकल्प करण्याची आज्ञा दिली. कधी न ऐकलेली नावं गुरूंनी घेतली. कदाचित नदीची नावं असावीत किंवा ग्रहांची, काही सांगता येत नव्हतं. गुरुदेव कुणाला तरी आवाहन करत आहेत असं वाटत होतं. बराच वेळ गुरुदेव अगम्य भाषेत बोलत होते. काही वेळानं त्यांचा सूर बदलला. आता ते कुणाशी तरी संवाद साधत आहेत असा त्यांचा सूर होता. भद्र शुक, तुझ्या इच्छेप्रमाणे प्रकटीकरण विद्या मी तुला दान करत आहे. शेकडो वर्षात या विद्येच्या वापरानं पृथ्वी अमंगल झाली नव्हती, पण ती आता होत आहे. प्रत्येक अस्तित्वाला सुरुवात आणि अंत दोन्ही असतं. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अनादी अनंत असं काही नाही. पण प्रकटीकरण विद्या हिचं अस्तित्व कुणी साधकानं फार जुन्या काळी शोधून काढलं. ही विद्या अमंगळ आहे. अस्तित्वाचा समतोल बिघडवणारी आहे. किमान 6 बंध विमुक्त केल्याशिवाय या विद्येचा योग्य पद्धतीनं वापर करता येऊ शकत नाही. किमान 3 बंध तोडल्याशिवाय वापरच करता येत नाही. तू वापर करू शकतोस, पण योग्य प्रकारे नाही. पण काळाच्या पृष्ठभागावर ही ओळ अंकित केली गेली आहे की रक्तसंभव तुला ही विद्या दान करेल. इतका अधिकार तू साधनेने प्राप्त केला आहेस. तुझ्या हृदयातील अग्नी मी पाहू शकतो. पाहिजे तर नष्टसुद्धा करू शकतो, पण मी करणार नाही. काळाच्या प्रवाहात बदल करणं मी सोडून दिलं आहे. शुकाच्या हृदयात धडकी भरली. गुरु रक्तसंभव त्रिकाल ज्ञानी होते असं विद्या सांगत होती. गुरुदेवांना भूत, भविष्य, वर्तमान, विचार, प्रवृत्ती सर्व काही समजत असे आणि त्यात ते बदल घडवून आणू शकत. हे ऐकून प्रकटीकरण विद्या आपल्याला कशासाठी हवी आहे हे त्यांना समजलं तर ही भीती त्याला नेहमी वाटायची. पण गुरुदेवांना त्याचा काही फरक पडत नाही असं विद्या सांगत असे. ज्याप्रमाणे सूर्याला पृथ्वीवर काय चाललं आहे याचं सोयरसूतक नसतं, त्याचप्रमाणे ठाऊक असलं तरी गुरुदेवांना त्याचा काहीही फरक पडत नाही. पण आज पहिल्यांदा प्रकटीकरण विद्येच्या उपयोगाबद्दल गुरुदेव बोलत होते. शुकाच्या ध्येयाची ज्योत हृदयात धडधडत होती. पण गुरुदेवांच्या प्रखर दृष्टिक्षेपात त्याला जणू काही साऱ्या गोष्टींचं विस्मरण झालं. पण एकच क्षण गुरुदेवांनी पुन्हा आपल्या हाताची मुद्रा केली. शुकाने मुद्रा तात्काळ ओळखली आणि गुरुदेव सोबत तोही ओरडला, संकोच विमुक्त. त्याच क्षणी त्याला आपल्या शरीराचा विसर पडल्यासारखं झालं. तो एका तटस्थ नजरेने आता स्वतःच्या शरीराकडे पाहू शकत होता. काळ विमुक्त पुढील बंध सुद्धा त्याने तोडला. अचानक आजूबाजूची परिस्थिती बदलल्यासारखी अवस्था झाली. तो वृक्ष, स्मशानभूमी, सह्याद्रीचं जंगल सर्व काही नष्ट झालं होतं. चोहोबाजूला फक्त वैराण जमीन होती. पाणी नसल्याने जमीन दुभंगून गेली होती. गुरु रक्तसंभव अचानक कृश झाले होते.
त्यांचं शरीर जणू वाऱ्यावर उडून जाईल की काय असं वाटत होते, किंवा ते भयानक उष्णतेने वितळून देखील जाईल असं सुद्धा वाटत होते. भय विमुक्त. त्या क्षणी शुकाला एका चैतन्याची भावना मनात झाली. वैरण जमीन आणि हिरवीगार वनराई ह्यातील फरक त्याला आता जाणवत नव्हता, पण शुकाचं शरीर हलकं वाटत होतं. आपल्या शरीरावर त्याचा ताबा राहिला नव्हता. गुरुदेव रक्तसंभवांनी आपले पुढील बंध तोडले, पण शुकाला आणखीन काहीही जाणवलं नाही. रक्तसंभव हळूहळू चालत शुकाजवळ आले. त्यांचा दंड अजून जमिनीत गाडला गेलेला होता. गुरुदेवांच्या हातात आता एक कृष्णवर्णीय खंजीर होता. जणू काही असुरी शक्तीने निर्माण केला असावा असा त्याचा आकार आणि रंग होता. रक्तसंभवांनी सर्वप्रथम आपल्या डाव्या हातावर एक खोल घाव केला. रक्ताचे थेंब माणकाप्रमाणे जमिनीवर पडले. लाल रंगाचं रक्त कृष्णवर्णीय भूमीवर सिंचन करतं झालं. जमीन हादरतीये असा भास शुकाला झाला. शुक अजून हालचाल करण्याच्या परिस्थितीत नव्हता. हलकं आणि चैतन्यमयी शरीर घेऊन आपण तटस्थपणे पाहत आहोत असं त्याला वाटत होतं. पुढच्याच क्षणी रक्तसंभवांनी तोच खंजीर चपळतेने शुकाच्या पोटात घुसवला. शुकाला जराही भीती वाटली नाही, पण शरीरात वेदना भरून गेली. पोटातील रक्ताची प्रत्येक नस घावाने तुटत गेली हे त्याला जाणवलं. कदाचित आतड्यांवर घाव पडले होते आणि टोक मूत्रपिंडाला भोग पाडत होते. गरम रक्त नसानसातून सांडून आतील मांसपेशीवर पसरत होते. वेदना असह्य होत्या, पण त्याच क्षणी काहीही हालचाल करण्यापासून त्याला त्याचंच शरीर रोखत होतं. तंत्रसाधने त्या अनुभवांची त्याला तशी सवयसुद्धा झाली होती. वेदनाबंध जोपर्यंत तोडता येत नाही तोपर्यंत वराही तांत्रिक साधनेत वेदनांपासून आपण अलिप्त राहू शकत नाही. सिद्धी जितकी महान तितक्या वेदना जास्त. रक्त हे साधारण द्रव्य नाही. रक्ताच्या एका थेंबापासून पूर्ण नवीन प्राणी उत्पन्न करता येतो. रक्तात माणसाच्या आत्म्याचे, इतिहासाचे आणि त्याच्या संपूर्ण अनुभवांचं प्रतिबिंब असतं. गुरु रक्तसंभवांच्या एका रक्ताच्या थेंबात सुद्धा इतकी शक्ती आहे की काही लोक त्याच्यासाठी युद्ध करण्यास देखील मागे पुढे पाहणार नाहीत. रक्तसंभवांनी शुकाचं रक्त आपल्या हातावर घेतलं. दोघांचं रक्त मिश्रित होऊन त्यांचा डावा हात लाल भडक झाला होता. ग्लानीतून शुकाला तो लाल रंग आणखीनच बोचत होता. आपल्या हाताने रक्तसंभवांनी जमिनीवरील काही चिन्ह निर्माण केली. रक्ताची चिन्ह वराह तंत्रात फार शक्तिशाली असतात. आपलं रक्त वापरून आपण भूत, प्रेत, पिशाच आणि इतर शक्तींशी करार करू शकतो. सिद्ध पुरुषाच्या रक्तात भूलोक आणि इतर लोकात संपर्क करण्याची शक्ती असते. रक्त वापरून चिन्ह निर्माण करून आपण विविध सिद्धी प्रकाशित करू शकतो. हे सामान्य ज्ञान शुकाला होतं, पण अजून त्यानं त्याचा विशेष प्रयोग केला नव्हता. रक्तचिन्ह वापरून हवामान आणि जंगली श्वापदापासून रक्षण करणं इतकीच विद्या त्याला अवगत होती. चिन्ह निर्माण झाल्यावर गुरुदेवांनी शुकाला आपल्या हाताचा पंजा चिन्हांवर टेकवायला सांगितला. शुकाने आज्ञेचं पालन केलं. भोसकलेल्या पोटातून अजून वेदनांचा महापूर निघतच होता. प्रकटीकरण असं गुरुदेव मोठ्याने ओरडले आणि शुकाने सुद्धा त्यांच्या आवाजात आपला कृश आवाज मिळवला. नक्की अपेक्षा काय ठेवायची हे शुकाला ठाऊक नव्हतं. प्रकटीकरण विद्या त्याला हवी होती. ह्या विद्येच्या सहाय्यानं पुरातन आणि अतृप्त आणि अशांत आत्मे भूतलावर आणून वश केले जाऊ शकतात हे त्याला माहीत होतं. आपल्या ध्येयपूर्तीसाठी ही एकच विद्या कामाला आली असती. मानवी आत्मे वश करण्यासाठी अनेक तांत्रिक उपलब्ध असतात, पण अतिमानवीय किंवा असुरी दैवी आत्मे बोलावू शकणारे सिद्धपुरुष भूतलावर फारच कमी होते. पुन्हा एकदा गुरु रक्तसंभवांकडे कोणी पाठवले हा विचार करण्याचा प्रयत्न शुकाने केला, पण त्याला ते काही आठवलं नाही. प्रकटीकरण आवाहनंतर काही क्षण काहीही झालं नाही. त्यानंतर हवेत एक विचित्र वास पसरला. वातावरणात धुकं पसरलं आणि पुढील जमिनीतून एक प्रचंड सावली बाहेर आली. शुक श्वास रोखून पाहत होता. काळी सावळी हळूहळू वर येत होती आणि वास आणखीनच उग्र होत होता. शुकाच्या पोटातून कळा येत होत्या. शुकानं जाणीवपूर्वक सावलीत काही आकार शोधण्याचा प्रयत्न केला. हळूहळू सावली हवेत विरून शुकाला प्रकट झालेला आत्मा दिसला.
खरे तर जमिनीतून एक प्रचंड मोठा चेहरा बाहेर आला होता. गडद लाल आणि काळ्या रंगाच्या छबीतून एक पुरुषी चेहरा वाटत होता. चेहऱ्याला 2 शिंग होती. असुराप्रमाणे नसून मोठ्या हरणाला जशी असतात तशी अत्यंत सम्यक अशी शिंग. शिंगाचा रंग लाल होता की त्याच्यावरून रक्त ओघळत होते हे काही शुक सांगू शकला नसता. गुरा, रुद्र, कर्कशी, डीमा अशी अनेक नावं असलेला हा आत्मा आहे भद्रशुक. लाखो वर्षापासून ह्या पृथ्वीवर आणि कुठे कुठे हा फिरला आहे आणि आता एका पाताळातून तुझ्यासाठी वर आला आहे. तुझ्या रक्ताने मी याच्याशी करार बांधला आहे. तो जोपर्यंत तुझ्या रक्तात जीव आहे तोपर्यंत 100% स्वामी भक्ती तुझ्याकडे असेल. ही विद्या सर्वांना जमत नाही आणि कुणालाही फळत नाही. गुरु म्हणून सांगणं कर्तव्य आहे की रुद्राचा वापर काळजीपूर्वक कर. गुरु रक्तसंभवांनी पुन्हा हाताच्या मुद्रा बदलीत शुकाला सांगितलं, आमचा प्रवास इथे संपतो. हे शब्द शुकाच्या कानावर पडले. काचेवरील बाष्प हळुवारपणे नाहीसे व्हावे तसे गुरुदेव त्या अंधारात लुप्त झाले. शुक एक पाऊल पुढे गेला. त्याच्यासमोर तो प्रचंड चेहरा उभा होता. त्याची उंची इतकी होती की नजर मिळवण्यासाठी त्याला नजर वर करावी लागली. शुकाने वर पाहिले. त्या रुद्राने शुकाकडे नजर वळवली. एखाद्या खोल दरीत आपण झुकून पाहावे आणि त्याची खोली पाहून पोटात खड्डा पडावा असा भास झाला आणि त्याच वेळी आपण सोडलेला भयबंद कमकुवत झाला आहे ही जाणीव झाली. आणखीन वेळ गेला तर कदाचित आपला मृत्यू होईल या विचाराने शुकाने हस्तमुद्रा करत जमिनीवर हात लावला. पुन्हा काळ्या सावलीच्या आवरणात तो चेहरा गुप्त झाला. शुद्ध आली तेव्हा शुक वटवृक्षाच्या खाली होता. गुरु रक्तसंभव निघून गेले होते आणि कदाचित अनेक तास निघून सूर्य मध्यावर आला होता. त्या पुराणकालीन स्मशानात काही हरणं मुक्तपणे चरत होती. शुकानं हालचाल केली आणि एका हरणाने आपल्या डोळ्यांनी शुकाकडे कटाक्ष टाकला. त्याची शिंग पाहून शुकाला रात्रीची घटना आठवली. त्याचा उद्देश सफल झाला होता. रक्तसंभव आणि विद्याची आठवण त्याला होणार होती. पण इंद्रासमान गुरु आणि साक्षात सरस्वती समान विद्या पृथ्वीच्या कुठल्या भागात निघून गेले असतील सांगता येणं शक्य नव्हतं. शुकाने आपल्या पोटाकडे पाहिलं. तिथे कोणतेही घावाचे निशाण नव्हते. त्याच्या अंगात पूर्वीसारखीच शक्ती होती. आपल्या ध्येयपूर्तीच्या फार जवळ तो आला होता. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो. याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळयंत्री भाग 5. एखादा अडाणी शेतकरी बायका मुलांसहित शेती करत राहतो. एक दिवस युद्ध होतं आणि सैनिक गावातून जातात. काही जण त्याचं धान्य ओढून नेतात तर काही जण त्याच्या बायको मुलीला अंगाखाली घेतात. बिचारा शेतकरी प्रतिकार करू शकत नाही. काही जण तो अपमान आणि विटंबना सहन करून राहतात, पण कधी कधी त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतो. तो शेतकरी बंड पुकारतो. विरोधी सैनिकांना जाऊन भेटतो. त्याला सुद्धा एखादी जुनाट तलवार दिली जाते. ज्या बायका मुलांच्या प्रेमापोटी तो हे पाऊल उचलतो त्यांनाच सोडून तो युद्धावर जातो. लहानपणी शूर सरदारांच्या कथा ऐकलेल्या असतात, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर पोटात अन्न नसताना, डोळ्यावर झोप असताना त्याचा सरदार त्याला पुढे ढकलतो. त्याचे काही दिवसांचे मित्र कापले जातात. कधी कधी त्याला इजा होते. आपण कुठे लढलो, कुणासाठी लढलो हेच त्याला समजत नाही. मढ्याच्या अंगावरून वस्त्र आणि चिलखत तो चोरतो. भुकेनं विव्हळून वाटेवर कुणा गरीब शेतकऱ्याचं धान्य चोरतो. कधी कधी दारूच्या नशेतून त्याच्या मुलीला सुद्धा ओढून नेतो. ती ओरडते, आक्रंदन करते. तिचा चेहरा त्या विनवण्या कधी कधी ओळखीच्या वाटतात, पण नक्की काही आठवत नाही. माणूस जन्माला येताना वाईट म्हणून येतो का? त्या सैनिकानं आपल्या बायका मुलांना हात लावला नसता तर आज ह्या मुलीला आपण हात लावला असता का? चूक कुणाची?
मी दुर्बल आहे म्हणून माझी, युद्धाला सैनिकांना नेणाऱ्या राजाची, सैनिकांची की जन्माचं रहाट गाडगं हे असंच असतं. शुक चालत चालत विचार करत होता. सह्याद्रीचे अनेक कडेकपारी त्याला चालून जायचे होते. अनेक नद्या नाले त्याला पार करायचे होते. आपल्या जीवनाच्या सत्यावर विचारमंथन करायला आणखी कधी वेळ मिळेल? आपण काय करणार हे त्याने खूप आधीच ठरवलं होतं. पण आपण करतो ते बरोबर की वाईट हे ठरवण्यासाठी मात्र त्याला आत्ताच वेळ मिळाला होता. अनेक विद्या आणि प्रचंड ज्ञान त्याला प्राप्त झालं होतं. पण त्याच वेळी पूर्वीपेक्षा आपण थोडे लहान झालो आहोत असं कुठंतरी खोलवर वाटत होतं. आपल्या अस्तित्वाचे काही भाग मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हरवले आहेत असं वाटत होतं. त्याने आठवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जास्त काही त्याला आठवलंच नाही. तसं पाहता या जंगलात त्याचं काय बरं काम होतं? इतरांप्रमाणे त्याची सुद्धा सामान्य स्वप्न होती. तंत्रमंत्र त्याच्यासाठी नव्हते. त्याला कॉलेजमध्ये जायचं होतं, आईबरोबर राहायचं होतं, शिकून तिला चांगले दिवस दाखवायचे होते. रस्त्याच्या कडेला डोंबारी लोक जादू दाखवत ते पाहून तो थक्क व्हायचा. कुणी त्याला तू अगम्य विद्येच्या शोधात फिरशील असं सांगितलं असतं तर त्याने त्या व्यक्तीला मूर्खात काढलं असतं. पण कदाचित त्या शेतकऱ्याला सुद्धा कुणी तू हातात तलवार घेऊन युद्धभूमीवर जाशील असं सांगितलं असतं तर खरं वाटलं नसतं. पण अतिशय सामान्य पापभिरू माणसाच्या मनाला सुद्धा सीमा असतात. त्यावर ताण पडला की तो माणूस तुटतो, मोडून पडतो. कधी कधी मोत्यांच्या माळेप्रमाणे विखरून जातो, नामशेष होऊन जातो, तर कधी कधी ज्वालामुखीप्रमाणे उद्रेक करून जातो. शुक सुद्धा तुटला होता. लहानपणी त्याला पाण्यात कागदी नाव सोडायला फार आवडायचं. कधी कधी आपण सुद्धा एका होडीवर स्वार होऊन अथांग सागराच्या कुशीत जाऊ असं त्याला वाटायचं. पण त्या कागदी होड्या नेहमीच पाण्यानं मऊ होऊन बुडून जायच्या. कागदाची ती होडी पाण्यात विरघळून लुप्त व्हायची आणि आपलं स्वप्न सुद्धा त्याचप्रमाणे विलुप्त होत आहे असं त्याला वाटायचं. आज त्याची विद्या सिद्ध झाली होती. 4 वर्षापासून तो जे शोधत होता ते त्याला सापडलं होतं. पण त्याच्या त्या ध्येयाची होडी पाण्यावर तरंगत होती. काही काळ जाईल आणि कदाचित ती विरून जाईल. हे सगळं संपेल तेव्हा मन रिकामं रिकामं होईल आणि त्यावेळी मी काय करू बरं? शुकाच्या मनात विचार आला. अनेक दिवस रात्र वाटचाल करून तो शेवट मानव वस्तीच्या जवळ आला होता. पायाची सालटी सुटली होती. पोटात कावळे ओरडत होते. शरीराला दुर्गंध येत होता. आणि तशात त्याला एक एसटी येताना दिसली. तो लाल रंगाचा ओबडधोबड डब्बा बेढब हालचालीनं त्याच्या जवळ येत होता. धुरळ्यामुळे बसवरची पाटी दिसत नव्हती, पण जवळ येताच तिने करकचून ब्रेक मारला. कुठे जाणार स्वामीजी? आतून चालकानं विचारलं. मुंबई, शांतपणे असं तो म्हणाला आणि शुक आत चढला. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळयंत्री भाग 6. मुंबईतील गर्दीतून वाट काढणं शुकाला 4 वर्षांनी सुद्धा सोपं गेलं. बस आणि लोकलचा प्रवास दमडी सुद्धा न देता करून तो दादरमधील आपल्या घराच्या कुंपणाच्या बाहेर आला. दादरच्या गजबजलेल्या भागातील घर कुणी बळकावलं तर नसेल ना, ही भीती त्याच्या मनात होती. पण पारवे आणि कुत्रे सोडून आत कोणीच नव्हतं. घर फार जुनं होतं. काळ्या पाषाणी दगडांनी बांधलेलं. कुंपणाचं दार गंजलेलं होतं. शुकानं त्यावरून आत उडी मारली. दाराच्या कुलपाची चावी तुळशीच्या मातीत प्लॅस्टिकच्या थैलीत लपवून ठेवलेली होती. ती काढून त्यानं दार उघडलं. मुंबई शहरात प्रचंड गर्दी असली तरी एकाकीपणाची भावना तितकीच तीव्र असते. तो अशा प्रकारे घरात घुसला तरी कोणीही त्याच्याकडे लक्ष देखील दिलं नव्हतं. बिल न भरल्यामुळे वीज आणि पाण्याचं कनेक्शन तोडलेलं होतं.
घरात मिट्ट अंधार होता. खिडक्या वगैरे उघडून त्यानं आत प्रकाश आणि हवा येऊ दिली. कुबट वास कमी होत गेला. खिडकीच्या बाजूला आराम खुर्ची होती, त्यात तो बसला. खिडकीच्या बाहेर सदाफुलीच्या झाडाकडे त्याची नजर गेली. झाड आज सुद्धा पूर्वीप्रमाणेच टवटवीत होतं. शहरातील गर्दीच्या आवाजात कावळ्यांचा आवाज तो ऐकू शकत होता. कावळ्यांची दृष्टी तीव्र असते. तांत्रिक लोकांचे कावळे हे मित्र असतात, कारण कधीकधी आत्म्याशी संपर्क करणं, अतिंद्रिय शक्तींना ओळखणं हे कावळे सहजपणे साध्य करू शकतात. उत्क्रांतीत कावळ्यांना ही शक्ती का प्रदान झाली असावी हे ठाऊक नाही, पण मानवी जगात ज्याप्रमाणे मॅट्रिक लोक प्रेतांना हाताळतात, त्याचप्रमाणे प्राणी जगतात कावळे आणि गिधाडे हे काम करतात. त्यामुळेच कदाचित त्यांना ही शक्ती प्राप्त झाली असावी. बराच वेळ शुक मनात अनेक विचार घोळवत खुर्चीत बसून राहिला. त्याच्या पुढे तळघराचं दार होतं. कदाचित सामान ठेवण्यासाठी ती लहानशी खोली बांधली गेली असावी. त्याला आत जायचं होतं, पण आज जे काही होतं त्याला सामोरं जायला त्याला भीती वाटत होती. पण दुसरा उपाय देखील नव्हता. तळघराचा दरवाजा त्याने एमसील लावून सील केला होता. आत हवा जाणं शक्य नव्हतं. बराच वेळ गेल्यानंतर तो एमसील खरवडायला गेला. शेवटी दार एकदाचं हललं. आतून काही वास येतोय का हे त्याने आधी हुंगून पाहिलं, पण कोणताही वाईट वास आला नाही आणि त्याला समाधान वाटलं. हलकाच धक्का देऊन त्यानं ते दार उघडलं. तो आत गेला. प्रचंड अंधारातून काही पावलं खाली गेला. अंधाराची अपेक्षा असल्यानं एक विजेरी आत होती, ती त्यानं पेटवली. वर्तुळाकार उजेडानं ती छोटीशी खोली प्रकाशमान झाली. मध्यभागी एक संदूक होती. त्यावर कापडाचं आवरण होतं. वर त्याची आई बसली होती. तो सोडून गेला होता तशीच. तेच तारुण्य, तेच तेज. ती मृत होती हे कुणीही म्हटलं नसतं. आज सुद्धा ती 18-19 वर्षांची वाटत होती. दोन्ही मनगटाच्या ज्या नसा फाटल्या होत्या, फक्त तोच भाग थोडा मृत वाटत होता. नसा रक्तवर्णीय नसून थोड्या काळ्या वाटत होत्या, रक्त सुखवल्याप्रमाणे. जो लेप त्याने आईच्या प्रेतावर लावला होता, त्याने आपलं काम फार छान केलं होतं. शुक आईच्या पायाजवळ बसला. आपले हात त्याने आईच्या पद्मासनात असलेल्या मांड्यांवर ठेवले. तो म्हणाला, आई मी आलोय. तुझ्या आज्ञेप्रमाणे मी ती विद्या घेऊन आलोय. ती वापरून मी तुला मुक्त करेन. मला रक्तसंभव सापडले, त्यांनी मला विद्या शिकवली सुद्धा. अचानक त्याला आपल्याला रक्तसंभव कसे सापडले हे आठवलं. आईच्या प्रेताच्या शेजारी तिच्याच रक्ताने भरलेली बाटली ठेवली होती. त्यातील काही थेंब त्याने आपल्या मुखात ठेवले होते. रक्तात आपल्या अनेक जन्माच्या आठवणी आणि सिद्धी असतात. यक्षीचं रक्त जास्तच प्रभावी असतं. शुक खराच जरी तिचा पुत्र असता, तर त्याच्या रक्तात सुद्धा सिद्धी आल्या असत्या. त्याच्या आईला ज्या नरकयातना भोगाव्या लागल्या, त्यांचा बदला घेणं त्याला शक्य झालं असतं. पण तो होता एक साधारण मनुष्य. बाहेरील जगात किड्यामुंग्यांप्रमाणे जगणारे आणि लोकसंख्या वाढवणारे दुर्दैवी जीव, अशी व्याख्या त्याच्या आईच्या छळवणूक करणाऱ्यानं केली होती. शुकाला यक्षीने का जवळ केले होते? आपण खाता खाता एखादा रस्त्यावरचा कुत्रा पायाकडे घोटाळतो. आम्ही दयेनं एक तुकडा त्याच्याकडे फेकतो. कदाचित असंच काहीसं घडलं असेल. यक्षीनं त्याला घरी आणलं आणि लहानाचं मोठं का केलं हे कोडच होतं. पण प्रेमात कोणतीही कमतरता ठेवली नाही. इतरांप्रमाणे यक्षी चिरतरुणच होती. जेव्हापासून पाहिली तेव्हापासून 20 वर्षांपेक्षा लहान युवती. शुक 14 वर्षाचा झाला तेव्हा त्यांना कुणीही तुम्ही भाऊ बहीण आहात की काय असं वाटलं असतं. पण तिचं जग आणि तिची रीत वेगळी होती. तिच्या समस्या शुकाच्या समजुतीच्या पलीकडच्या होत्या. त्याला सर्व काही समजायला खूप काळ गेला. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत,
त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळयंत्री भाग 7. तो फार लहान असताना ह्याच घरातील दिवाणखोलीत जमिनीवर कशाशी तरी तो खेळत होता. दरवाजा उघडा होता आणि बाहेरील रस्ता स्पष्ट दिसत होता. घराच्या बाहेर एक मोठी कार येऊन थांबली. एका सैनिकानं गाडीचं मागचं दार उघडलं आणि सलाम ठोकला. गाडीमधून 6 फुटापेक्षा उंच भरदार शरीर असलेला एक पुरुष संपूर्ण मिलिटरीच्या गणवेशात उतरला. त्याचा रुबाब निराळाच होता. ऑलिव्ह रंगाचा करकरीत गणवेश, टोपी, हातात छडी आणि तोंडावर पाणीदार मिशी. तो माणूस सरळ सरळ आत चालत आला. आईला आजूबाजूच्या घटना समजण्यासाठी डोळ्यांनी पाहण्याची गरज नव्हती. तिला सर्व काही समजायचं. ती आतून धावत आली. शुक बिचारा निरागस डोळ्यांनी दोघांनाही पाहत होता. तो माणूस आत आला आणि आईनं मागून दरवाजा बंद केला. ती थरथरत होती. आईचा तो अवतार पाहून शुकाला घाबरायला झालं. आई नेहमीच बाहेरील लोकांपासून सावध राहत असे आणि शुकाला सुद्धा तिची तीच शिकवण होती. त्यामुळे हा रुबाबदार पुरुष घरात येताच आईचे भाव इतके बदलले हे पाहून शुक रडवेला झाला. आज ती घटना आठवताना शुकाचा कंठ दाटून येत होता. काहीही झालं तरी रडू नये आणि भय दाखवू नये ही आईची शिकवण होती. आईला सांगायला सोपं, तरी आपल्या हृदयावर कुणाचा ताबा असतो? ब्रिगेडियर सुलतान खान. तिने त्याच्या छातीवरची नेमप्लेट वाचली. पण त्या माणसानं अजिबात लक्ष न देता शुकाकडे तीव्र कटाक्ष टाकला. त्यात घृणा स्पष्ट दिसत होती. हे काय आहे? त्याने कडक आवाजात प्रश्न केला. तू कित्येक वर्षे गायब म्हणून मला कशाची तरी गरज होती. ह्याला सध्या पाहतेय मी. सोडून दे त्याला, ती सुलतान खानचा हात ओढून घेत म्हणाली. माझी कमतरता हा मानवी पोरटा पूर्ण करतोय. इतकी खाली गेले का तुझी चव आणि माझी आठवण? त्यानं आईला विचारलं. आई त्याला ओळखत होती हे पाहून शुकाच्या जीवात जीव आला. तिनं त्याला ओढत आत बेडरूममध्ये नेलं. आतून आवाज ऐकू येत होते. आधी सगळं बेडरूम हलत होतं असं वाटलं. शुक घाबरला. काय चालू होतं आत हे समजण्याचं वय नव्हतं म्हणून दाराजवळ गेला. दाराच्या फटीतून त्याने आत पाहण्याचा प्रयत्न केला. साधे कपडे बदलताना सुद्धा शुकाला बाहेर पाठवणाऱ्या आईच्या अंगावर एक सुद्धा वस्त्र नव्हतं. तिचं गोरपान शरीर पूर्णतः उघडं होतंच, पण सुलतान खानाच्या अंगावर सुद्धा कोणतेही कपडे नव्हते. आई त्याच्या पोटावर बसली होती आणि विचित्र चेहरे करत होती. शुकाच्या मनात कुतूहल, भीती, आश्चर्य सर्व काही होतं. आईला तो दुखावतोय का, तो मारतोय का? शुक एकदम थिजून गेला. त्याच्या डोळ्यांनी खूप काही पाहिलं आणि मनावर ओरखडे उठले. दाराच्या फटीतून आईला पाहत असताना एका क्षणासाठी त्याची आणि आईची नजरानजर झाली. दाराच्या मागे सुद्धा आईला आपण दिसतोय असा भास त्याला झाला. काही वेळाने दाराच्या बाजूलाच तो झोपी गेला. त्याला जाग आली तेव्हा रात्र झाली होती आणि तो आपल्या बिछाण्यावर होता. दिवसा जे घडले ते स्वप्न होते की काय, सत्य त्याला सांगणं शक्य नव्हतं. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळयंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळयंत्री भाग 8. सुलतान खान हे नाव त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. पण हळूहळू सुलतान खान पुन्हा पुन्हा घरी येऊ लागला. प्रत्येक वेळी त्याचा कटाक्ष हृदयाचा ठोका चुकवून जायचा. इतक्या घृणेनं कुणीही त्याच्याकडे कधीच पाहिलं नव्हतं. पण ब्रिगेडियरच्या वेशात आलेला सुलतान खान नंतर वेगवेगळ्या वेशात आला. तो गेला की आई मात्र चिंताग्रस्त व्हायची. मला तू सोडून जाशील का? शुकानं तिला अनेकदा अश्रुपूर्ण नजरेनं विचारलं.
नाही, कधीच नाही, ती उत्तर द्यायची. पण अनेकदा ती बाहेर जायची. कधी कधी बिझनेसमॅन सुलतान खान बरोबर, तर काही मंत्री सुलतान खान बरोबर. सुलतान खानने त्याला मारायची धमकी दिली होती आणि त्याला वाचवण्यासाठी आई हे सगळं करते हे त्याला हळूहळू लक्षात आलं होतं. आईच्या शरीरावर फिरणारे सुलतानचे हात त्याच्या डोळ्यात सुईप्रमाणे खुपसू लागले. त्याच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. पण आपण काहीही करू शकत नाही या भावनेनं तो हतबल सुद्धा झाला. शेवटी आईनं त्याला सत्य सांगितलं. त्याची आई साधारण स्त्री नसून एक यक्षिणी होती. तिचं नाव होतं अनंतमती, चिरतारुण्य लाभलेली. शुकाला तिनं दत्तक घेतलं होतं. हजारो वर्ष या पृथ्वीतलावर तिचं वास्तव्य होतं. तिचा संपूर्ण समाज कालौघात नष्ट झाला होता. तिनं हडप्पा संस्कृती पाहिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य देखील पाहिलं होतं. प्रथम महायुद्धात ती पोलंडमध्ये आणि द्वितीय महायुद्धात ती इटलीमध्ये होती. तिने आपल्या कपाटातून काही फोटो काढून दाखवले. अत्यंत जुन्या फोटोग्राफ्समध्ये ती हिटलरसोबत विदेशी वेशात होती. शुकाचं डोकं भांबावून गेलं. पण तिनं आपल्या दोन्ही हातात त्याचा चेहरा गच्च पकडला. तो आपल्याला सोडणार नाही शुक. तिच्या डोळ्यात हतबलता दिसत होती. सुलतान खान यक्षिणीला मारेल? तो काही साधारण मानव नव्हता. तिच्यापेक्षा जुना एक कनिष्ठ असुर होता. कथापुराणात ज्या असुरांचं वर्णन होतं त्याप्रमाणे करुणा नसलेला, अतिमानवीय शक्ती असलेला असुर. मानवी मनाला भ्रमित करणं त्याच्यासाठी डाव्या हाताचा खेळ होता. त्यामुळेच सध्या तो नेता, व्यावसायिक, मिलिटरी अधिकारी अशी अनेक रूपं धारण करून फिरत होता. त्याला मी मागे पाहिलं होतं, प्रथम महायुद्धाच्या वेळी. पोलंडमधून ब्रिटनमध्ये प्रवास करताना एका भाडोत्री सैनिकांच्या तुकडीनं तिच्या सर्व महिला मित्रांसह पकडलं. ती सहज पळून जाऊ शकली असती, पण कॅप्टन फ्रँकने तिचा हात पकडला. तेव्हाच ती समजली की ह्यावेळी ती एका वेगळ्या शक्तीला सामोरी जात आहे. विश्वात तिच्यासारख्या शक्तींना शोधणारे तांत्रिक, मांत्रिक, अवलिये सगळीकडे पसरले होते, पण बहुतेकांना ती पुरून उरली होती. पण कॅप्टन फ्रँक वेगळा होता. त्याच्या पकडीपुढे तिचं काहीच चाललं नाही. त्यानंतर सुरू झाला तो बलात्काराचा प्रयत्न. तिनं प्रतिकार केला, पण एक क्षण असा आला जेव्हा तिचं सर्व अंग शिथिल झालं होतं. काही वेळानं कदाचित तिला ते सर्व आवडायला सुद्धा लागलं होतं. तिचा प्रतिकार त्याला आवडत होता आणि त्याची जबरदस्ती तिला खेचत होती. पण हे प्रेम नव्हतं. यक्षिणींना दैवी शारीरिक सौंदर्य असतं. माणसाने त्याचा उपभोग घेतला तर त्याचा विनाश अटळ असतो. पण असुरांसाठी ती मदिरे समान असते. आधी हवेहवेसे वाटणारे त्याचे शरीर तिला नंतर झेपेनासे झाले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण मदिरेच्या आहारी गेलेला पुरुष जसा गुपचूप मदिरालयात पोचतोच तशी ती त्याच्याकडे आकृष्ट होत होती. नंतर तो स्वतःहून गायब झाला. तेव्हा द्वितीय महायुद्ध सुरू होतं. अनंतमती भारतात आली ती फ्रँक आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाही अशी समजूत घेऊनच. पण ती समजूत खोटी होती. त्याच्या सहवासात असताना मानवांवर अनन्वित अत्याचार करताना तिनं त्याला पाहिलं होतं. अनेक लोकांना त्यानं नरबळी दिलं होतं. कित्येक कुमारिकांचा त्यांच्या आईवडिलांपुढे कौमार्यभंग केला होता. त्याच्यासाठी कुणाला जिवंत जाळणं ही एक सामान्य शिक्षा होती. पण पृथ्वीलोकावर एक पुरातन म्हण आहे, मानवी इच्छाशक्तीपुढे सर्व शक्ती अनपेक्षितपणे फोल ठरतात. द्वितीय महायुद्धात मानवी शक्तीने असुरी शक्तीचा सुद्धा पराजय केला होता. नाझींच्या बाजूने फ्रँक असून सुद्धा नाझींचा पूर्ण पडाव झाला होता. शुकाने सर्व माहिती डोक्यात घेतली खरी, पण त्याचा विश्वास बसणं अशक्य होतं. अनंतमतीने त्याला सर्व काही विस्तारपूर्वक सांगितलं. आपण पळून गेलो तर? त्यानं प्रश्न केला. मी कदाचित शास्ता सरोवरात जाऊन राहू शकेन, पण पुन्हा बाहेर पडणं मला शक्य नाही. आणि तू तर मानव आहेस, तू जाऊन जाऊन कुठे पळशील? तिला ठाऊक होतं की फ्रँक उर्फ सुलतान खान उर्फ राजशेखर बिर्ला सगळेच एका असुराची रूपं आहेत. तो फक्त हवेचा वास घेऊन सुद्धा तुला शोधून काढू शकतो. पण त्याला काय हवं आहे? मला मारून त्याला काय मिळेल? शुकानं आईला विचारलं. तो तुला मारून टाकेल आणि मला ठेवेल माझ्या शक्तीसाठी. त्याच्या मनात काहीतरी मोठी योजना आहे. त्याच्या काळात तो सर्वसाधारण असुर होता, पण ह्या काळात त्याच्या थोड्याशा शक्तींनी सुद्धा तो खूप काही करू शकतो. त्याच्याकडे बऱ्याच सिद्धी आहेत. यक्षिणींना जास्त शक्ती नसतात. सौंदर्य, भ्रम इत्यादीच माझ्या शक्ती आहेत.
पण त्याच्याप्रमाणे ह्या पृथ्वीवर इतका समय व्यतीत केलेली कदाचित मी एकमेव स्त्री असेन. मला तो शोभेची वस्तू म्हणून सुद्धा ठेवू शकतो, असं तिनं सांगितलं. आई, तू सांगशील ते मी करीन, पण मला तुला सोडून जायचं नाहीये. आपल्या आईच्या प्रेमाची गोष्टच निराळी आहे हे शुकाला जाणवत होतं. तिचं सौंदर्य अपरंपार वाटत होतं. ती साक्षात करुणामयी देवी वाटत होती. यावर उपाय एकच आहे शुक, तिने शून्यात नजर लावून सांगितलं. तिने जे काही सांगितलं ते शुकाच्या समजुतीच्या बाहेरचं होतं. शुकाला सर्व काही समजण्यास खूप जास्त वेळ लागला. पण यक्षिणी अनंतमतीकडे ज्या काही ठराविक सिद्धी होत्या त्यात प्राणरोपणाचा प्रयोग सुद्धा होता. तिचं सुंदर शरीर खरं तर तिचं नव्हतंच मुळी. ती कुणाचंही शरीर धारण करू शकत होती. त्याच्या समोर उभी असलेली सुंदरी तरुण माता प्रत्यक्षात 30 वर्षामागे मृत झालेली कोणी एक युवती होती. तिने स्वतःच्या हाताची नस कापली. रक्ताचा सडा सर्वत्र जमिनीवर पसरला. भयचकित नजरेनं शुक पाहत होता. तिने दुसऱ्या चाकूने शुकाचा डावा हात कापला. दोघांचं रक्त मिश्रित झालं. काही मिनिटांनी अनंतमतीचं शरीर धाडकन खाली कोसळलं आणि तिचा प्राण शुकाच्या शरीरात वास करून गेला. तिने शुकाला सुलतान खानाच्या शक्तीपासून रक्षित केले होते. सुलतान खानला आता त्याला शोधणं मुश्किल होतंच, पण यक्षिणी स्वतःच्या प्राणाचं अर्पण करून इतकी मोठी जोखीम उचलेल हे कदाचित त्याला सुद्धा अनाकलनीय होतं. मृत मातेचं शरीर शुकानं काळजीपूर्वक उचललं आणि तिने दिलेल्या आदेशाप्रमाणे एका गुप्त जागी जपून ठेवलं. पुढील पाऊल लवकर उचलणं आवश्यक होतं. सुलतान खानाला घरात घुसून ते शरीर नष्ट करणं सहज शक्य होतं, पण ती आत्मसमर्पण करेल असं असतं तर तो त्या घरात आला सुद्धा नसता. त्याचप्रमाणे अनेक दिवस गेले तरी सुलतान खान अजिबात फिरकला नाही. कदाचित अनंतमतीने आत्मनिषेध केला हे त्याला समजलं होतं. पुढील पाऊल म्हणून रक्तसंभवांचा शोध घेणं आवश्यक होतं. त्यांचा शोध घेण्यासाठी शुकाला जगभर फिरायचं होतं, पण स्वामी रक्तसंभव त्याला महाराष्ट्रातच सापडले. इतका वेळ आईच्या कलेवरापुढे बसलेल्या शुकाला आठवण झाली की त्याच्या आईच्या प्राणशक्तीमुळेच त्याला आश्चर्यकारकरित्या रक्तसंभवांचा पत्ता मिळाला होता. अनेक प्रकारचे ज्ञान केवळ तिच्या आत्मशक्तीमुळे त्याच्या शरीरात आलं होतं. वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगानं नेहमीच सामान्यांचं कुतूहल जागृत केलं आहे. पाताळ यंत्री ही एक अशी गूढ तांत्रिक कथा आहे जी आपल्याला तांत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. श्रोते हो, ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत. त्या सर्व प्रथांचा आम्ही आदर करतो, याची श्रोत्यांनी कृपया नोंद घ्यावी. पाताळ यंत्री भाग 9. शुक आता आईच्या शरीरापुढे होता. अनंतमतीचं शरीर मृत असून सुद्धा चैतन्यमयी होतं. शुक पद्मासनात बसला. तो घरी परत आलाय ह्याची पूर्वसूचना सुलतान खानला मिळाली असेल हे त्याला ठाऊक होतं. मागील 3 वर्षात सुलतान खानने काय वेश धारण केला असेल हे सांगणं मुश्किल होतं. आता फक्त इथे राहून त्याची वाट पाहायची होती. असुरी शक्तींना त्याच्या आगमनाची चाहूल लागली होती. आज शिरताना त्यानं घरापुढील प्राजक्ताच्या वृक्षावरील घुबड पाहिलं होतं. घुबडं, कावळे, सर्प यांसारख्या प्राण्यांना असुर आपल्या ताब्यात करू शकतात. त्यांच्या डोळ्यातून ते पाहू शकतात, संकट ओळखू शकतात. शुकाच्या अंगात यक्षिणीचं तेज होतं ते ह्या हेरांनी नक्कीच ओळखलं असेल. अनेक तास निघून गेले आणि शुकाला घराच्या बाहेर गजबजाट ऐकू आला. सुलतान खानच नाही तर आणखीनही लोक आले होते. शुकानं उठून त्या खोलीच्या बाहेर प्रवेश केला. यावेळी सुलतान खानाचं खरं रूप त्याला सहज दिसत होतं. साधनेने त्याच्या मनाचे चक्षु उघडले होते. सुलतान खान आता अण्णा झाला होता. महाराष्ट्रातील एक संत पुरुष म्हणून त्याची ओळख होती. त्याच्याबरोबर 14-15 वर्षाचे 6 मुलगे होते. ते असुर नव्हते तरी सुद्धा कोणती तरी भयानक शक्ती त्यांच्यात होती. अण्णा चालत आत आले. साधा सफेद सदरा, सफेद पॅन्ट आणि कोल्हापुरी पादत्राणं. शुक दिवाणखान्यात शांतपणे उभा होता. खिडकीवर लावलेलं झुंबर वाऱ्याने हलकेच हलत होतं.
पण अण्णा आत येतात जणू काही हवा देखील स्तब्ध झाली. शुकाचं बालपण सुलतान खानच्या भयात गेलं होतं. आज तीच व्यक्ती नव्या रूपात समोर आली होती. ती बया चांगलाच खेळ करून गेली. तिच्या अंगात इतका दम असेल असं वाटलं नव्हतं. पण तुझ्यासारखा नालायक माणूस तिनं का निवडला? का आलास तू परत? तुला काय वाटलं तुझ्या खोट्या आईनं काही शक्ती दिली म्हणून तू माझा सामना करू शकतोस? उलट आता त्या यक्षिणीचा आत्मा मी काबीज करेन. तुझ्या अंगात आहे ना ती? अण्णा कुत्सितपणे बोलत होता. त्याचे 6 साथीदार त्याच्या भोवताली वर्तुळात उभे होते. अण्णानं कितीही कठोर शब्द वापरले तरी तो अजून आपल्यावर हल्ला करत नाही हे शुकाच्या लक्षात आलं. आपल्या शरीरात यक्षिणीचं तेज वास करून आहे हे त्याला हवं आहे, पण आपल्याविषयी अण्णाच्या मनात भीतीसुद्धा आहे. तसं पाहता अनंतमतीनं शुकाला विशेष कोणतीही शक्ती दिली नव्हती. गुरु रक्तसंभवांनी सुद्धा शुकाला प्रकटीकरण सोडून काहीही विद्या दिली नव्हती. प्रकटीकरण विद्या घातक असली तरी इथे नक्की कशा प्रकारे वापरावी ह्याचं कोणतंही ज्ञान शुकाला नव्हतं. आईनं विद्या आणायला सांगितली होती, पण आता त्याचं करायचं काय? त्याच्या हृदयाचा वेग वाढला होता. त्या 6 मुलांनी आपल्या खिशातून लहान लहान चाकू बाहेर काढले. आपापल्या हातावर त्यांनी विशिष्ट प्रकारात घाव घालून त्याचे शिक्के खाली जमिनीवर निर्माण केले. आता फक्त शुक आणि अण्णा एका काळ्या वलयात लुप्त झाले. रक्तसंभवांनी ज्या प्रकारे शुकाला एका वेगळ्या दुनियेत नेलं होतं त्याचप्रमाणे आता ते वेगळ्या दुनियेत पोचले होते. हवेत धुकं, जमीन शुष्क आणि काळी होती, प्रकाश कमी होता. अण्णा उर्फ सुलतान उर्फ फ्रँक आता आपल्या खऱ्या रूपात होता. 8 फूट लांब मनुष्याची आकृती, पण रंग कृष्णवर्णीय. त्याला लाल रंगाचे केस होते. त्यात तो असुर भयानक वाटत होता. त्याला 2 ऐवजी 4 हात होते आणि अंगावर प्रचंड केस होते. असुरानं तोंडातून काहीतरी आवाज काढायला सुरुवात केली. शुकाला शब्द ऐकू येत होते, पण अर्थ काही समजत नव्हता. कदाचित कुठली तरी पुरातन भाषा होती. शुकाने सुद्धा ध्यान लावलं. त्यानं आपला संकोचबंध मुक्त केला. वराहतंत्र तुला कोणी शिकवलं? अनंतमतीच्या हृदयात इतके मोठे रहस्य? पण काही फरक पडत नाही. तिचा आणि तुझा मृत्यू अटळ आहे. असुराने पुन्हा एकदा शुकाला धमकी दिली. शुकाने पुन्हा मन एकाग्र करून आपले दोन्हीही बंध तोडले. त्याचं मन भयमुक्त झालं आणि तो असुराला आणखीन स्पष्टपणे पाहत होता. असुराच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. काही फायदा नाही मूर्खा, मी आधीच तुझ्या शरीराचा ताबा घेतला आहे, असुरानं शुकाला म्हटलं. शुकाने आपलं शरीर हलवण्याचा प्रयत्न केला. त्याला छायाविद्या येत होती. कुठल्याही सावलीचा उपयोग करून दुसऱ्या माणसाच्या शरीराचा त्यात ताबा घेतला जातो. शुकाचे दोन्ही हात जवळ होते, त्यामुळे त्याला प्रकटीकरण विद्या वापरणं शक्य होतं. असुर हळूहळू पावलं टाकत त्याच्या जवळ आला. आधी साधे वाटणारे असुरी शरीर आता सावलीप्रमाणे दिसत होतं. असुराचा तो सावलीप्रमाणे वाटणारा हात शुकाच्या पोटात घुसला. ह्यावेळी त्याला वेदना झाल्या नाहीत, पण हतबलपणा त्याला सहन नाही झाला. असुरी हाताने शुकाच्या पोटात काहीतरी तोडलं. शुकाच्या शरीरातून एक प्रकारचं तेज बाहेर येऊ लागलं. शुकाला आता हे सहन झालं नाही. त्याने ज्ञानपूर्वक रुद्राची आठवण केली. धरणी कंप पाहू लागली. असुर सुद्धा थोड्या आश्चर्यानं आजूबाजूला पाहू लागला. काहीतरी वेगळं होतंय हे त्याला लक्षात आलं, म्हणून शुकाच्या शरीरातून यक्षिणीचं तेज बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यानं जास्त वेगानं सुरू केला. शुकाच्या मागे आता पहाडाप्रमाणे रुद्र उभा होता. सावलीप्रमाणे तोंडात एक आडवं शस्त्र घेऊन तो अक्राळ विक्राळ रुद्र उपस्थित होताच असुर सुद्धा एक पाऊल मागे गेला. एव्हाना अनंतमतीचा आत्मा सुद्धा बाहेर आला होता. शुकाच्या बाजूला एका ज्योतीप्रमाणे तळपत अनंतमती उभी होती. हे काय आहे? असुरानं भयपूर्वक विचारलं. रुद्र अतिशय शांत उभा होता. पाताळाच्या खोलीतून बोलावला गेलेला दूत. तुला नरकाची वाट दाखवायला, अनंतमती म्हणाली. शुक अजून सुद्धा हलू शकत नव्हता. असुराचा हात अजून त्याच्या पोटातच होता.
एक कुत्सित हास्य देऊन असुराने आपले डोळे लाल केले. पण माझ्या छायाविद्येनं तुझा आत्मा माझ्या कब्जात आहे आणि त्या मानवाचं शरीर सुद्धा. रुद्राला वापरण्यासाठी तुम्हा दोघांपैकी एकानं मला स्पर्श करणं आवश्यक आहे. रुद्र उपस्थित असला तरी तुम्हाला त्याची काहीही मदत होऊ शकत नाही. आणि तू किती वेळ आम्हाला सावलीनं बांधून ठेवशील? जितका वेळ बांधून ठेवशील तितका वेळ तुला सुद्धा हलता येणार नाही, अनंतमतीनं सांगितलं. शुक दोघांचा संवाद ऐकत होता, पण त्याला काही विशेष समजत नव्हतं. त्याला अजून तिळभर सुद्धा हलता येत नव्हतं. असुरी हात सावली रूपानं त्याच्या शरीरात पेशीपेशीत सामावत होता. किती वेळ? जास्त वेळ नाही, कारण हा मानव आहे. हा काही क्षणात मरून जाईल. त्याचबरोबर तुझा आत्मा सुद्धा लुप्त होईल. तुला दासी करून माझ्या साथीदारांची रखेल म्हणून ठेवण्याचा इरादा होता, पण कदाचित आता तुझ्या मृत्यूवरच मला समाधान मानावं लागेल. माझ्या बरोबर असतीस तर किमान जिवंत राहिली असतीस, असुरानं म्हटलं. आपली प्राणशक्ती कमी होत आहे ह्याची जाणीव शुकाला झाली. आपण मरून जाऊ का, ह्यातून काही मार्ग आहे का, त्यानं विचार केला. आता त्याला एकच मार्ग दिसत होता. रुद्राला आवाहन करण्यासाठी शत्रूच्या शरीराला स्पर्श करणं आवश्यक होतं, पण सध्या त्याचे दोन्ही हात जोडलेले होते, म्हणजे त्याने स्वतःला स्पर्श केला होता. शुकाचे विचार जणू काही यक्षिणीनं ओळखले. बरोबर आहे शुक, तू रुद्राला स्वतःच्या शरीरात अवधित करू शकतोस आणि त्या मार्गे आपला आत्मा रुद्राला दान करू शकतोस. बदल्यात रुद्र ह्या असुराला सुद्धा नरकात घेऊन जाईल. ते शब्द ऐकून असुर घाबरला. काय? शुक, ऐकू नकोस ही काय म्हणते ते. ही तुझा वापर करीत आहे. रुद्राने नेले तर काय होते हे ठाऊक आहे का? आपण अनंत काळ कुठल्या तरी नरकात पडून राहू. त्यातून आपली पुन्हा कधीच सुटका होणार नाही. पण शुकाला भीती वाटत नव्हती. या उलट आईविषयी प्रेम वाटत होते. मानव शूद्र आहेत, त्यांना जास्त आयुष्य नसते, त्यामुळे त्यांना जास्त सिद्धी शक्ती प्राप्त करता येत नाहीत. तरी सुद्धा हजारो वर्षांपासून मानवजात मोठीच होत गेली आहे. तर असुर, यक्ष, दैत्य, देव नामशेष होत गेले आहेत. हा योगायोग नाही. मानवात बलिदान आणि त्याग या दोन भावना असतात. जीवन त्यांच्यासाठी अनमोल असलं तरी अनेकदा निव्वळ अभिमान आणि प्रेम या पोटी मानव आपल्या आहुती देऊन जातात. अनंतमतीचे बोल त्याच्या कानावर पडत होते. शुकाने आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यात त्याला वात्सल्य दिसत नव्हतं. ती ममता, ते कारुण्य दिसत नव्हतं. यक्षिणी अनंतमती अनंत काळ जुन्या ताऱ्याप्रमाणे वस्तुनिष्ठ वाटत होती. पण त्याच्या हृदयात तिच्याविषयीचं प्रेम मात्र तसंच होतं. त्याने आपल्या हातावर लक्ष केंद्रित करून रुद्राचं आवाहन केलं. रुद्राचा एक हात वेगाने त्याच्या मानगुटीवर बसला. तो हात सुद्धा सावलीप्रमाणे त्याच शरीरात घुसला आणि त्यानं शुकाच्या संपूर्ण शरीराची पकड घेतली. असुराने कदाचित हालचाल करण्याचा प्रयत्न केला असेल, पण रुद्रशक्तीने त्याचीही सावली पकडली होती. त्याच्या तोंडून काहीही शब्द आले नाहीत. आता शुकाला आपण नियंत्रणात आहोत असं वाटत होतं, पण शरीर अजूनही हलत नव्हतं. शुक, मला मुक्त कर, माझा आत्मा मुक्त कर, आणि मी दुसरं शरीर शोधेन. जोपर्यंत तू स्वतःहून मला शरीरातून मुक्त करत नाहीस तोपर्यंत मी जाऊ शकत नाही. मी सुद्धा तुझ्याबरोबर नरकात पोचेन. तुला ते हवं आहे का? तिनं विचारलं. आई, तू मला पुन्हा कधीच भेटणार नाहीस का? शुकानं रडत रडत प्रश्न केला. तो अवघड परिस्थितीत होता. त्याच्या हृदयाचे अक्षरशः तुकडे होत गेले, पण त्याला आपल्या आईकडून उत्तर हवे होते. तेजोमयी वाटणारी यक्षिणी त्याच्या जवळ आली. प्रेम आणि द्वेष फार मोठी हत्यारं आहेत शुक. आम्हा यक्षिणींना ती फार चांगल्या प्रकारे वापरता येतात. ह्या असुराचं निर्दालन करायचं होतं तर काहीतरी प्रचंड शक्ती मिळवणं आवश्यक होतं. कितीतरी प्रियकर मी केले, पण कुणीही हे काम करू शकला नाही. माता आणि पुत्राचं प्रेम वेगळंच असतं. हे जेव्हा मला लक्षात आले तेव्हा मी पुत्राचा शोध घेतला. मला तू सापडलास. तुझ्यात सर्व चिन्ह होती जी या असुराला दिसणं शक्य नव्हती. तुला तंत्र, विद्या, यंत्रसाधना, वशीकरण काहीही शिकणं शक्य नव्हतं. पण पृथ्वीतलावर वराहविद्या अजूनही रक्तसंभवांच्या रूपात होती. ती तुला शिकणं शक्य होतं.
मी देखील रक्तसंभवांची एकेकाळी शिष्या होते. देवी विद्या माझी बहीण आहे. मी तुला ह्याचसाठी तयार केलं होतं. तू माझ्यावर प्रेम केलं असशील तर तू मला मुक्त कर आणि ह्या असुराला घेऊन पाताळात जा. अनंत मतीनं शांतपणे त्याला सांगितलं. शुकाला हा आपला विश्वासघात आहे की मातेची आज्ञा आहे हे समजणं कठीण गेलं. शुक, असं करू नकोस. तिनं तुझा जीव घेतलाय आणि तुला सुद्धा तो घेणं शक्य आहे. किमान तिला तरी आपल्यासोबत नरकात आण. वेदनेनं विवळत असुर बोलत होता. शुकाने डोळे बंद केले आणि मातेला मुक्त केलं. त्याच्या चेहऱ्यासमोर त्याच्या आईचा चेहरा आला, चिरतरुण आणि कारुण्यानं भरलेला. कुपुत्रो जायते कदाचित कुमाता न भवती. हा श्लोक त्याने आपल्या आईकडूनच शिकला होता. माता माणूस नाही, ती एक संकल्पना आहे. ती मूर्तिमंत पावित्र्य आहे. शुकाच्या मनात अनंतमतीविषयी प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं. त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि आपण खाली पडत आहोत असं त्याला वाटलं. त्याने डोळे उघडायचा प्रयत्न तर केला, पण ते त्याला शक्य झालं नाही.